भ्रष्टाचाऱ्यांना मंत्री बनवलं आणि प्रचंड भ्रष्टाचाराची कार्यक्रम चाललेला आहे. पैशाची, जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे. भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. आपण पाहतो आता लाडकी बहिणा हे योजना आणल्यात. मला सांगा की मणिपूरमध्ये ज्या महिला भगिनींवर अत्याचार झाला त्या आपल्या बहिणी नव्हत्या का? आदिवासी भगिनी त्या आपल्याच बहिणी होत्या. बिल्किस बानो जिच्यावर अत्याचार झाला त्या गुन्हेगारांना तुम्ही मुक्त करून त्याची मिरवणूक काढणारे, ती बिल्किस बानो काय आमची बहीण नव्हती का? अरे तुम्ही ती आमच्या विदेश फुगाट ज्या मुलींनी, पैलवान मुलींनी ज्यांनी पदक मिळवले ऑलिम्पिकमध्ये, त्यांनी आरोप केले खासदारावर की हा अत्याचार करतो, त्यांना जेलमध्ये घातलं आणि तो खासदार मोकाट फिरतो, त्या मुली आमच्या बहिणी नव्हत्या का? बदलापूरच्या मुली आमच्या मुली नाहीत का? आमच्या बहिणी नाही का? महिलांबाबतीतलं तुमचं जे वागणं आहे ते सगळ्यांना कळतं. त्यांचे चारित्र्याचा कोणी हात घालणार नाही, त्यांचं चारित्र्याला कोणी हात घालणार नाही, त्यांच्या कोणी अत्याचार करणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही त्यांना पाठीशी घालता आणि इकडे वेगळं सांगता. अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं सरकार आहे, देशाचं सरकार आहे. यांना घालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना करायची आहे. मी आपल्याला सांगेल की कोकण विभागामध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. परंतु आपल्याला कोकण विभागाचं MMRDAच्या बाबतीतली इथं मांडलं माननीय हुसेनजींनी. आपल्याला एक असा प्लॅन पुढच्या 29 सालापर्यंतचा करायचा आहे आपल्याला, की आपल्याला काँग्रेस चांगल्या पद्धतीने कोकण विभागात, आपल्या उपनगरामध्ये आणि कोकण विभागात सुद्धा मोठी झाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. उपनगर म्हणजे महानगर झाले तुमचे, तिथे नेमके काँग्रेसची आज स्थिती आपल्या पाहिली तर आपल्याला काळजी करावी लागणार अशी आहे. प्रॉब्लेम ती वाढवायची आहे आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्या. त्याकरता जास्त काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. मी आपल्याला सांगेल की या निवडणुकीमध्ये कोणतं आघाडीच्या तिकीट वाटप होईल, काही आपल्याला मिळतील, काही मित्रांना मिळतील, पण आपण सगळ्यांनी मनापासून काम करायचं, घरोघर जायचं, लोकांना आघाडीचा संदेश सांगायचा तसा काँग्रेसचा सांगायचा. कारण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळेस आपल्याला पुन्हा लढाई करायची आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत, विधानसभा संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये काँग्रेस म्हणून आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर पुढच्या जे 29 सालच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस जास्त चांगल्या पद्धतीने आणखी पुढे जाऊ शकतं हे लक्षात ठेवा. आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो. मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.